बाकीचे पॅनल काही बोलतील, पण आज हे जे नवीन सभासद झाले ते पवार साहेबांच्याच सांगण्यावरून झाले, हे तेवढंच खरंय. आता सहकार चळवळीत यशवंतराव चव्हाण साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांच्यासोबत आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त योगदान जर कुणाचं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांचंच योगदान आहे. त्यांनी आयुष्यभर या सहकारी साखर कारखान्यांसाठी ते काम करत आले. मग BSI ही एक संस्था आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या संस्थेचं नाव आहे. पवार साहेब त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते सोमेश्वर असेल, छत्रपती असेल, माळेगाव असेल, महाराष्ट्रातले सगळे जे सहकारी साखर कारखाने आहेत, पवार साहेब फक्त ह्या सहकारी साखर कारखान्यांसाठी काम करत आले. स्वतःचा एकही कारखाना त्यांनी कधी काढलेला नाही. सुप्रियाताईंनी एकही स्वतःचा खासगी कारखाना काढला नाही. फक्त सामान्य शेतकऱ्यांसाठी ते काम करत राहिले आणि आज सुद्धा त्यांची तीच भूमिका आहे. ते आपल्याला वेळोवेळी ते सांगत असतात. खरं तर मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की साखर कारखान्याच्या प्रचाराला कधी येईल. कारण सहकारात कधी राजकारण आणायचं नाही आणि साधारणपणे सहकाराच्या सगळ्या इलेक्शन्स या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रश्न सोडून बिनविरोध होऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यात एक वेगळी गंमत आहे. पण यावेळेस दुर्दैवाने माळेगावला तसं झालं नाही. आणि आता योगेंद्र जे म्हणणारी गोष्ट खरी आहे की मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने राजकारण करते. चव्हाण साहेबांचं नुसतं नाव आणि फोटो घेऊन चालत नाही. एक वेळ फोटो लावू नका, पण स्वतःच्या कृतीमधून ते दाखवा, त्याला खरी विचारधारा म्हणतात. फोटो कोणीही वापरू शकतं, नाव कोणीही घेऊ शकतं, पण कृती त्या फोटो आणि नावला मॅच नाही झाली तर मग काय उपयोग त्याचा. आणि चव्हाण साहेबांचं पहिलं धोरण असं होतं की सत्ता कधीही केंद्रित होता कामा नये. सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात गेली पाहिजे, तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्ता जेव्हा केंद्रित होते तेव्हा प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हा विचार या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला. आणि चव्हाण साहेबांनी नेहमी दुसऱ्याला सत्ता दिली की मी सत्तेत राहीन पण तूही सत्तेत राहा, आपण दोघं नवीन महाराष्ट्र घडवू. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असं तसं होताना दिसत आणि काहीतरी नवीन वेगळंच मला दिसतंय. का त्याचं वाटत आहे. आता प्रत्येकाला तो त्याचा अधिकार असतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठलं इलेक्शन लढायचा त्याचा अधिकार. पण अधिकार असताना मग चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं का नाही याचं आत्मचिंतन केलं. कारण का चव्हाण साहेबांनी कधीच सत्ता केंद्रित ठेवली नाही, तर विकेंद्रीकरण. आणि सहकार चळवळीत कधीही पक्ष आणायचा कधीच नाही. कारण का मग सहकार म्हणायचं कसं, सहकारचा अर्थ काय, मग पक्ष होत नाही ना. मग पक्ष असेल तर पक्षाच्या वतीने लढा आणि सहकार असेल तर सर्वसमावेशकच ते असेल तरच त्याला सहकार. मलाही सारखे म्हणतात ना, हा सहकार मोडीत करायला निघाला. मला आता या जोडीला दाखवायचं. अजित पवारच्या हातामध्ये कारखाना आल्यानंतर कारखान्यामध्ये कसं तिथं सुधारणा होता, त्याच्यामध्ये अधिक कारखान्याचा पैसा न खर्च करता तिथं एकदम चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आताच कारखान्याचे सगळे आतले बाहेरचे फोटो काढून ठेवा. 24 तारीख झाल्यावर मी तिथं चेअरमन झाल्यावर 1 वर्षांनी या की कसा कारखाना चाललेला आहे, कसा परिसर चांगला झालेला आहे. मित्रांनो, जसं बारामती आल्यानंतर तुमचे पाहुणे रवळे फिरत असताना आपण बारामतीत आहोत का कुठं आहोत हे त्यांना कळत नाही. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली आहे. त्याच्यात तुमचं पाठबळ आहे
आम्हा लोकांची मेहनत आहे आणि माझ्या सहकारींचं, अधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. एकंदरीतच त्यांनी काही आता सभेत अलीकडे सांगायला सुरुवात केली की जर अजित पवार चेअरमन झाले तर तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही. अरे बाबा, मी महाराष्ट्राला भेटतो, यांना का भेटू शकणार नाही? काय अडचण आहे त्याच्यामध्ये? कारण नसताना लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. तुम्ही काही काळजी करू नका. मी आठवड्याला इथं जो वेळ द्यायला पाहिजे तो त्या ठिकाणी देईल. सातत्याने मगाशी केशवरावांनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं तशा पद्धतीनं संपर्क त्या ठिकाणी ठेवी. आमच्याकडे मोठे मोठे स्क्रीन आहेत, तिथं पण आहेत, मुंबईला पण आहेत. आता अलीकडं मी एक्साईजचा मिनिस्टर आहे. एक्साईजनं सगळ्या डिस्टरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सांगितले आणि ते स्क्रीन आमच्या महाराष्ट्राच्या एक्साईजचं ऑफिस आहे जिथं राजेश देशमुख आयुक्त बसतात, तिथं ते सगळ्या स्क्रीन दिसतात. कुठला टँकर आत गेला, कुठला टँकर बाहेर आला, काय चाललंय काय नाही सगळं दिसतं. त्याच्यावर काही काळजी करू नका. सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष. उलट काहींना तर इथं कळणार पण नाही आणि तिथं मात्र मी तिला बघत असेल, हा ही बाहेर निघालाय, सही केली लगेच बाहेर निघालाय. असं कुठलाही गोष्ट तिथं होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांनी सांगितलं तुमच्या घरात कोणी पेशंट असेल तर तुम्हाला उचल पाहिजे असेल की तुमच्या घरात कुठलं लग्न कार्य असेल, तुम्हाला पैसे लागणार असतील तर तुम्हाला अचानक मदतीला उचल कशी मिळेल, तर ती अशी मिळेल.